नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सायली आणि अर्जुनमध्ये पुन्हा थोडीशी गोड गुलाबाची बाचाबाची होते. त्यावेळेस ती बळजबरी त्याने केलेला पसारा फाईल्स त्याला आवरायला लावते आणि तो तसं करतो देखील. तो हसत हसत उठतो आणि आपला अपमान झाल्यासारखं इकडे तिकडे फाईल गोळा करतो आणि उचलून ठेवतो. त्यानंतर पुन्हा सायलीपाशी येऊन बोलतो की तू ग्रेट आहेस. इकडे नागराजचा गळा मैपतने दाबलेला असतो, त्याचा आवाज बसला असतो. तो प्रियाला कॉल करतो आणि लवकर इकडे ये, मला जायचं आहे घरी, असं तो बोलतो. त्यावेळेस ती येते असं बोलते, पण तुमच्या आवाजाला काय झालं काय सांगा, ती नंतर सांगा ना, असं तो बोलतो. तिला काही कळत नसतं, ती जाणार असते. इकडे हा बापूविषयी चौकशी करत असतो, विचार करत असतो. त्यावेळेस सिनियरला तो कॉल करतो आणि म्हणतो तो पोलीस स्टेशनला जाऊन ये, सगळे फाईल्स ओपन कर. इकडे ती घाई गडबडीत निघून चालली असती. फोनवर बोलतो बोलतो तिला कळत देखील नसतं की पाठीमागं सायली आहे. ती नागराजशी बोलते आणि जाते असं बोलते. सचिन गोडगुलाबी करून अस्मितेची समजूत काढतो आणि तिच्याशी असं बोलतो की मी सगळे कामधंदे सोडून येणार आहे आणि तिच्यापाशी थांबणार आहे. मी इंडियाची नोकरी देखील स्वीकारणार आहे, जेणेकरून कमी पगाराची का होईना पण मला तुमचा सहवास हवा आहे. त्याच्या या पॉलिसीला ती बळी पडते आणि ती नॉर्मल होते आणि पूर्णपणे बाळाचा आणि तुझा विचार करण्याचं बोलते. सगळेजण नाश्त्याला येतात. नाश्त्याला आल्यानंतर तो बोलतो की मी जाणार आहे बाहेर. त्यावेळेस मीटिंग अरेंज करून येतो. इकडे नागराज घरी आलेला असतो. तो गरम पाणी चहा मागतो. तो याचा आवाज बसलेला पाहून तुम्ही कुठे गेलात तर रात्रभर, पुन्हा एकदा तुम्ही न विचारता गेलात असं म्हटलं तर तो खूप चिडतो. चिडल्यानंतर जाब विचारते म्हणून, उलटून बोलते म्हणून तो तिला मारहाण करतो. मारहाण केल्यानंतर ती पुन्हा एका बाजूला पडते. तो तिला बेडवर देखील ढकलून देतो आणि पुन्हा मध्ये मध्ये यायचं नाही, बोलायचं नाही असं तो बोलून पुन्हा मारहाण करतो. मित्रांनो, हा नागराज ज्यावेळेस मारहाण करत असतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रतिमा येते आणि प्रतिमा बोलते की इथून पुढे तुमच्या भावाने सांगितलं आहे की घराच्या बाहेर पडलं आणि रात्रभर जायचं असेल तर मला घेऊन जायचं, आणि जर तसं जायचं असेल तर सकाळी घरी परत येऊ नकोस. तो खूप गडबडतो ह्या धमकीला. तर इकडे अर्जुन आणि सायली अश्विनशी बोलत असतात. अश्विन स्पीकर ऑन करून बोलतो की प्रिया तू कुठे आहेस. त्यावेळेस ती बोलते मी माझ्या मैत्रिणीकडे आले. त्यावेळेस मैपत आवाज काढतो ए बबले. तर लगेच सगळ्यांना कळतं की आवाज कोणाचा असेल. ते अंदाज बांधू लागतात पण काही कळत नव्हतं. शेवटी ही हुकमाचं पत्ता काढायचा डोक्यात धरते, म्हणजेच साक्षीचा. ते पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि आवाज कोणाचा असेल याच्यावरून दोघांचेही प्रश्न एकमेकांशी उभं राहतात.